आज तर माझं मोठं नुकसान होता होता वाचलं. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा डेली व्लॉगच्या माहित नाही किती एपिसोडमध्ये. तर नित्य नियमानुसार आज पण प्रत्येक कामावर लेट चालता आणि नाश्त्याच्या नावाखाली मी 2 केळं खाऊन गेलो काम करायला. तर आई म्हटली पहिला पाणी आणजा, पाणी सपले. तर पहिला जाऊन पाणी आणलो आणि पाणी आणल्यानंतर वर ठेवलं. मग मी आणि प्रत्येक गेलं, किरकोळ 2-3 कामं होतं. मग शाळेत गेलं तर शाळेत एक चेक पास करायचा होता, ते घेऊन गेलो मी वनिता केमिकल्समध्ये. वनिता केमिकल्समधलं काम झाल्यावर मी तिथून आउट करून हे बघा माझं घर. तिथून मी गेलो केडीचं बँकमध्ये. केडीचं बँकमधलं काम झाल्यावर प्रत्येकला कॉल केला आणि म्हटलं मला घरला सोड, मी जाऊन जेवतो आणि तोपर्यंत तू पण जेवण आवर. तर घरात जाऊन एक मस्तपैकी भाकरी खाल्लो आणि जाताना मला प्रेम भेटला. प्रेमला हाय करून आम्ही निघालो सांगलीला. तर सांगलीत जाऊन आमच्या दादाला भेटलं. दादानं म्हटलं एवढा उन्हात आलं तर एक बुंदी रायता खाऊन जावं. तर आता हा कॉन्सेप्ट माझ्यासाठी नवीनच होता. मी पहिल्यांदा खाल्ला आणि माझं भाई डोकं हल्लं. तिथनं गेलं आम्ही इचलकरंजीला. इचलकरंजीतले 2 कामं करताना आम्हाला सौरभ भेटला. सौरभला हाय करून आम्ही परत गेलो गावात. गावात गेल्यावर फोन आला आणि मला समजलं की परपा माळ्यात जो रस्ता गेला त्या साईडला गवत आहे. ते गवत जळल्यामुळे तिथनं आमची वायर गेल्या, ती वायर जळली शकते. तर आम्ही गेल्यावर बघितलं तर काय लई मोठं नुकसान झालं नव्हतं, छोटंच झालं. तर ते आम्ही जोडलं व्यवस्थित. ते गेलं. सनसेटचा एक छोटासा शॉट घेतला, प्रत्येकानं वर वायर बांधला आणि घरला आलं. मग घरात येऊन ऑफिस ओपन केलं. ऑफिस ओपन करून सगळी घरातली आणि बाकीची सगळी कामं केली आणि 9:30ला ऑफिस बंद करून मी आत गेलो आणि जेवून झोपून टाकलो. तर आजच्या ब्लॉगसाठी फक्त एवढेच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तब तक के लिए गुड बाय.